नासिक के तपोवना परिसर में साधु ग्राम निर्माण के लिए नगर निगम द्वारा की जाने वाली प्रस्तावित वृक्ष तोड़ का विरोध लगातार बढ़ते जा रहा है। पहले शहरवासियों और पर्यावरण प्रेमियों ने इसका कड़ा विरोध किया था और अब कई राजनीतिक दल भी इस मुद्दे पर सक्रिय हो गए हैं। इसी के चलते इस क्रम में उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के आज तपोवन परिसर में जोरदार आंदोलन कर पेड़ों की कटाई का तीव्र निर्देशन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि हरियाली नष्ट कर विकास के नाम पर पर्यावरण को नुकसान पहुंचाना स्वीकार नहीं किया जाएगा। खरं कुंभमेळा हे झाडं नदी हे एक समीकरण आहे आणि जिथे जिथे पर्यावरण हे सुंदर आहे अशाच ठिकाणी साधू हे निवास करत असतात। मुळात साधू संत हे भक्ती सुद्धा अशाच ठिकाणी करतात का जिथे शांतता असेल, जिथे प्रेम असं दिसेल त्या वातावरणामध्ये, म्हणून ते तपोवन हे त्यासाठी निवडलेले आहे। आणि जर तपोवनातील झाडच जर समूळ नष्ट करण्याचा ध्यास जर भाजपा सरकारने मांडला असेल तर ते अतिशय निंदनीय घटना आहे आणि ह्याचा आम्ही आज सगळे शिवसैनिक निषेध करतो आहे। खरं तर झाडे लावली पाहिजे आणि जगभर नाशिक हे शहर झाडे व पर्यावरणासाठी महत्त्वाचं मानलं जातं, हा एक इतिहास आहे। आणि हा समूळपणे तपोवनातील झाडे नष्ट करणे म्हणजे नाशिक हे हरित शहर आहे, हा इतिहास नष्ट करण्याचा डाव जो भारतीय जनता पार्टीने आखलेला आहे त्याचा आज सगळे आम्ही निषेध करत आहोत आणि त्यासाठी आज सगळे शिवसैनिक इथे जमलेले आहेत। नमस्कार। 2027 मध्ये नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे आणि जसं की आपण बघितलं की 2 आठवड्यापूर्वी एनएमसी म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि तसंच आपलं महाराष्ट्र सरकार यांनी सांगितलं की तपोवनामधले 1700 ते 1800 झाडं तोडण्यात येणार आहे। येथे झाडं तोडून साधुग्राम उपस्थित करायचं आहे, पण खरं तर साधुग्राम आणि कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे। यांना ही जमीन बळकावायची आहे सरकारला आणि त्यासाठी त्यांचा सगळा हा अट्टहास चालू आहे। आपण बघू शकतो की ज्या ज्या झाडांवर अशा क्रॉस खुणा केल्या त्या झाडं तोडणार आहे। त्यांनी असं सांगितलं की 5 वर्ष किंवा 10 वर्ष जुने जे झाड आहेत तेच आम्ही तोडणार आहे आणि एक झाड तोडलं तर आम्ही 10 झाड लावणार आहे। तर खरं तर तुम्ही 10 झाडं लावा नाही तर 100 झाडं लावा, पण तुम्ही ते सांभाळणार आहे हा मोठा प्रश्न आहे। तो प्रशासनाचे जर असे नियम म्हणजे प्रशासन जर अशा काही काही गोष्टी ज्यांनी हानी होत असेल म्हणजे पर्यावरणाला, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे। आणि हे तपोवन हे नाशिकची एक ओळख आहे जिथे खूप साऱ्या साधू संतांनी तप केलेलं आहे। आपले प्रभू रामचंद्र जे आहे ते इथे राहून गेलेले वनवासामध्ये आणि हे जर तोडलं तर कुठे ना कुठे नाशिकची ओळख संपणार आहे आणि खूप मोठा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि तोच ऑक्सिजन तुम्ही जर तोडणार असेल किंवा जर तो ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर नाशिकचं भविष्य हे नक्कीच धोक्यात येऊ शकतं।